हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की स्वस्थ जीवन जगण्यासाठी स्वर विज्ञानाचे 5 ब्रह्मास्त्र असे कोणते आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शरीराला पूर्ण रूपाने स्वस्थ आपण कसे ठेवू शकतो, तर त्या संजीवनी बुटीचं नाव आहे स्वरविज्ञान. स्वरविज्ञान अमृत औषधीच्या रूपात ही काम करत असते. तर त्याला आपण जाणून घेत आहोत. जेव्हा आपण लेफ्ट नोस्टल मधून वायूचा वेग म्हणजे श्वासाचा वेग जेव्हा जास्त प्रमाणात एका नोस्टलमधून निघत असतो, तर ती असते ॲक्टिव्ह नोस्टल. म्हणजेच त्याला म्हणत असतात लेफ्ट नोस्टल. आपण बघितली तर त्याला म्हणतात चंद्रस्वर. म्हणजेच आपण लेफ्ट नोस्टलमधून वायूचा वेग म्हणजे श्वासाचा वेग निघत असते त्याला आपण चंद्रस्वर म्हणतो. आणि जेव्हा राईट नोस्टलमधून वायूचा वेग निघत असेल तेव्हा त्याला सूर्यस्वर म्हटलं जाते. ह्या व्हिडिओला सुरूपासून तर लास्टपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. यामध्ये तुम्हाला 5 ब्रह्मास्त्र स्वस्थ जीवनासाठी दिले जाणार आहेत आणि आपण याला फॉलो कराल तर निश्चित रूपाने तुम्ही जीवनभर स्वस्थ आणि दीर्घजीवी बनून राहाल. कारण स्वस्थ जीवन जगणे हे सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि स्वस्थ जीवन हे प्रत्येकालाच मिळालं पाहिजे. जेव्हा आपण स्वस्थ असतो तर आपण प्रत्येक कार्यामध्ये कार्य करू शकतो, हर एक काम आपण करू शकतो. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला दीर्घजीवी आपण होऊ शकतो आणि प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला सक्सेससुद्धा मिळवता येते. कारण स्वस्थ जीवन म्हणजेच निरोगी जीवन जगणे हे खूप इम्पॉर्टंट आहे, हो की नाही मित्रांनो? कारण निरोगी असाल तर तुम्ही सर्व काही करू शकाल. जर आजारी असेल कोणी कॅन्सल तर त्यांच्याने काही होणार का? ते आपल्या अंतरुणात पडून असतात. म्हणून आपल्याला स्वस्थ जीवन जगणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठीच तुम्हाला मी 5 ब्रह्मास्त्र देत आहे. ओके, तर हे पहिला ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा तुम्ही प्रातःकाल सकाळी झोपून उठता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वराचे परीक्षण करा. म्हणजेच आपल्या स्वराला चेक करा. आपल्या दोन्ही नाकपुड्या ज्या आहेत त्या नाकपुडीच्या खाली आपले दोन्ही बोट ठेवायचे आणि चेक करायचं की कोणत्या नोस्टलमधून जास्त वायू निघत आहे म्हणजे हवा जात आहे, म्हणजे तो आहे ॲक्टिव्ह स्वर. ओके, कोणता स्वर चालत आहे? जो स्वर चालू आहे म्हणजेच ॲक्टिव्ह नोस्टलने ब्रह्मांडाच्या सर्व पॉझिटिव्ह एनर्जीला तुम्ही दीर्घ खोलवर श्वास घेत खिचून घ्या आणि श्वासाला नाभीवरती नेऊन रोखून ठेवा. ओके, केव्हापर्यंत रोखून ठेवायचं आहे तुम्हाला? जेव्हापर्यंत तुम्हाला असं नाही वाटेल की आता मी श्वास रोखू नाही शकत आहे तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या श्वासाला होल्ड करून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही श्वासाला होल्ड नाही करू शकत आहात तेव्हा हळूवार श्वासाला सोडा. यामुळे ज्या नाड्यामध्ये रोग असेल किंवा जी नाडी सुकडी असेल ती नाडी गुब्बाऱ्यासारखी फुलेल आणि रोगापासून मुक्ती तुम्हाला प्राप्त होईल आणि नेत्रज्योतीसुद्धा वाढेल. कानाने ऐकूसुद्धा छान येईल आणि हा उपाय समस्त रोगांपासून तुम्हाला सुटका मिळवण्यासाठी होत असते. आणि त्यानंतरचं आहे दुसरं ब्रह्मास्त्र. दुसरं ब्रह्मास्त्र सांगण्या अगोदर हे सांगते की तुम्हाला तोच पाय जमिनीवर ठेवायचा आहे जो स्वर प्रवाहित होत आहे. म्हणजे जो स्वर ॲक्टिव्ह आहे तो स्वरचा पाय आपल्याला जमिनीवरती ठेवायचा आहे. कारण तिथे आपल्या शरीराची पूर्ण एनर्जी आहे. त्याच एनर्जीला तुम्ही पृथ्वीसोबत म्हणजेच जमिनीशी कनेक्ट कराल तर तुम्ही दिवसभर ऊर्जावान तर बनून राहालच आणि आपली इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोग प्रतिकार शक्तीसुद्धा वाढून जाईल. ओके, तर हा आहे हे आहे पहिलं ब्रह्मास्त्र. आपण आता दुसरं ब्रह्मास्त्र बघणार आहोत. ओके, जेव्हा पण आपण मलमूत्राचं विसर्जन कराल तर विशेष स्वराचं ध्यान ठेवायचं आहे. आपल्याला बाथरूमला जाण्या अगोदर स्वर चेक करायचा आहे की कुठला स्वर चालू आहे. ओके, तर जेव्हा मलमूत्राचं विसर्जन कराल तेव्हा सुद्धा कुठला स्वर यूज करायचा हे सुद्धा यामध्ये सांगणार आहे. जेव्हा तुम्ही मलचं विसर्जन करता तेव्हा तुम्हाला राईट स्वर ॲक्टिव्ह करायचा आहे. तेव्हा सूर्य स्वर चालायला पाहिजे आणि तुम्ही असं करा की लेफ्ट नोस्टलला
बोटाने बंद करून सीटवर बसा, म्हणजेच राईट नोस्ट्रल आपोआप चालू होऊन जाईल. आणि जेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही मूत्रविसर्जन करताना जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला चंद्रस्वर प्रभावित व्हायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला राईट नोस्ट्रल बंद करून ठेवायचं आहे. हे परत मी तुम्हाला सांगते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही बाथरूमला जाता तेव्हा तुम्हाला चंद्रस्वर ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही संडासला जाता तर सीटवर बसायच्या अगोदर तुम्हाला लेफ्ट नोस्ट्रलला बंद करून सीटवर बसायचं आहे. त्यामुळे तुमचा राईट स्वर ॲक्टिव्ह होईल आणि राईट स्वरमध्ये तुम्हाला मलविसर्जन करायचं आहे. तेव्हा आणि जेव्हा तुम्ही हे मूत्रविसर्जन करता तेव्हा चंद्रस्वर प्रभावित व्हायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला राईट नोस्ट्रल बंद करून ठेवायचं आहे. तेव्हा तुमची किडनी हमेशा जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत सही सलामत बनून राहील, कधीच किडनीचा रोग होणार नाही. तर एकच आठवण ठेवायचं आहे, मूत्रविसर्जन हे चंद्रस्वरमध्ये करायचं आहे आणि संडासला जाताना राईट नोस्ट्रल ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. ओके. त्यानंतरचं आहे तिसरं ब्रह्मास्त्र, भोजन म्हणजे जेवण. जेवणानेही जीवन चालत आहे. भोजन सर्वात महत्त्वपूर्ण अंग आहे आपल्या औषधीचं. बघा, हे जे उपाय आहेत ते सर्व उपाय बिना औषधीचे आहेत. ओके. बिना औषधीने पण आपण आपलं जीवन हे स्वस्थ बनवू शकतो. तर प्रत्येकाने हे ब्रह्मास्त्र 5 जे ब्रह्मास्त्र मी सांगत आहे त्याला आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग करायचा आहे. तर तुम्हाला भोजन करायचं आहे तर फक्त सूर्यस्वरामध्येच, म्हणजेच राईट नोस्ट्रल म्हणजे सूर्यनाडी चालत आहे तेव्हाच तुम्ही सॉलिड भोजनाचे सेवन करा. जर नाही चालत असेल, म्हणजेच लेफ्ट नोस्ट्रल चालत असेल, तर फक्त तुम्ही लिक्विड फॉर्ममध्येच डाएट घ्या. आता बघूया की जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे जर दुखणे असतील तर तुम्ही काय कराल. तर हा 4था ब्रह्मास्त्र आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या शरीरामध्ये कुठेही दुखणे असतील तर त्यावेळेस स्वर तुम्हाला परिवर्तन करायचा आहे. जो स्वर ॲक्टिव्ह आहे, जो स्वर तुमचा चालत आहे सध्या स्थितीमध्ये, तर त्या म्हणजे जेव्हा दुखणे असतील शरीरामध्ये आणि तुमचा जो स्वर चालत आहे, तर जो स्वर ॲक्टिव्ह आहे त्याला बोटाने तुम्हाला बंद करायचा आहे आणि ॲक्टिव्ह नोस्ट्रलला बंद करून मग ते डोकेदुखी असेल, पोटदुखणे असेल, अंगदुखी असेल, कुठेही दुखत असेल बॉडीमध्ये, तर तेव्हा तुम्ही तुमचा जो स्वर चालू आहे त्याला तुम्हाला बंद करायचा आहे आणि काही मिनिटातच ते दुखणे जे शरीरामध्ये होते, बॉडीमध्ये होते, ते दुखणे बंद होऊन जाईल. ओके. तर काही मिनिटापर्यंत आपल्याला जे नोस्ट्रल चालू आहे त्याला बोटाने बंद करून ठेवायचं आहे, म्हणजे जे काही दुखणे आहे ते समाप्त होऊन जाईल आणि तुमच्यासाठी ते दुखणे समाप्त होऊन जाईल. त्यानंतरचं लास्ट ब्रह्मास्त्र आहे. ओके. तर तुम्ही 30 मिनिटपर्यंत दिवसभरामध्ये कधीही सकाळी किंवा संध्याकाळी जिभेला जे मसुडे आहेत ते मसुड्याला, म्हणजे दाताच्या वरती जे मसुडे असतात ना, त्या मसुड्याला आपल्याला जीभ वरती लावायची आहे आणि मसुड्याच्या खालच्या ज्या साईडने तुम्हाला चिपकवून ठेवायचं आहे आपल्या जिभेला. ओके. असं एक रसायन चिपकवल्यानंतर ते जे क्रिएट होते बॉडीमध्ये की ज्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढून जात असते. जेव्हा तुम्ही जीभ हे मसुड्यांना लावता तेव्हा ते बॉडीमधून एक रसायन क्रिएट होत असते, त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर हे वाढत असते. तर ह्या प्रकारे तुम्ही, हे आहेत आपले 5 स्वस्थ निरोगी जीवनाचे ब्रह्मास्त्र. ह्या प्रकारे तुम्ही सर्वजण ह्या 5 ब्रह्मास्त्राचा उपयोग करा आणि हे आपलं जे जीवन आहे त्याला स्वस्थ बनवा. ओके. तर या पद्धतीने तुम्ही हे 5 ब्रह्मास्त्राचा उपयोग करून आपल्या शरीराला पूर्ण रूपाने स्वस्थ ठेवू शकता. तर हे आहे संजीवनी बुटी. तर संजीवनी बुटीचं नाव काय आहे? स्वर विज्ञान. अमृत औषधीच्या रूपात हे काम करत असते, म्हणून स्वस्थ जीवन जगण्यासाठी हे स्वर विज्ञानाचे 5 ब्रह्मास्त्र मी तुम्हाला दिलेले आहे. तर याचं तुम्ही 5ही ब्रह्मास्त्राचा उपयोग आपल्या डेली रुटीनमध्ये करा आणि स्वस्थ जीवन जगा. ह्या प्रकारे तुम्ही सर्वजण स्वस्थ राहा, खुश राहा आणि आनंदामध्ये राहा आणि आपलं जीवन हे निरोगीमय बनवा. स्वस्थ राहा, खुश राहा. थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू.
गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ फायदेमंद वाटला असल्यास, या व्हिडिओवर नवीन असणार तर या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.